टीव्हीच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना आलेल्या धमकी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता चौकशीचे आदेश दिले आहेत। कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून त्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। साम टीव्हीने सगळ्यात आधी इंद्रजित सावंतांना धमकी आल्याची बातमी दाखवली होती आणि त्याचाच इम्पॅक्ट आता दिसून येतोय। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी देण्यात आली होती, शिवीगाळ करण्यात आली होती। ते ब्राह्मणद्वेषी आहेत असा आरोप करण्यात आला होता। शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊनच या संपूर्ण धमकी त्यांना देण्यात आली होती आणि म्हणून इंद्रजित सावंतांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणाची चौकशी व्हावी, यावरती कारवाई व्हावी अशी मागणी केली होती। आणि अखेर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची दखल घेतली आहे आणि चौकशीचे आदेश दिले आहेत। महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिले साम टीव्हीनंच ही बातमी दाखवली होती आणि आता साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसून येतोय। तो म्हणजे सावंतांना धमकी आल्याची बातमी दाखवली होती, त्या प्रकरणाची आता चौकशी होणार आहे। नेमकं सावंतांना धमकी काय देण्यात आली होती ती एकदा पाहूयात। म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता। म्हणजे काय? ठीक आहे, आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना। काय करत होते? ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला तेच बोलले ना तुम्ही। कुठलं की पुस्तक? संभाजी महाराज अय्याश होते कोण हे म्हणतं? सांगा ना त्याच्यामध्ये। कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिलाय? तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला। कुठल्या? साहेब, ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका। तुम्ही ब्राह्मणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या। म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा। हे कुणी आणि सांगितलं? रामचंद्र मधलं अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही। कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा। अरे हे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? बाजीप्रभू महाराज नसते तर महाराज गेले तुमचे पळून। कोण? तुमचे महाराज गेले पळून। पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही शुद्ध साहेब, आहात का? इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या। नाही तुम्ही शुद्ध आहात का? फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या। काय होणार नाही म्हणजे? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही। तुम्ही कधी इतके शिवी असाल दिली? ना, तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं, असं मी नाही म्हणत। तो जो तुम्ही म्हटलं। फ्रान्सिस कोणता रेफरन्स दिला मार्टिन, तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचा। जेम्स ब्रिटिशांचा लेनचं पुस्तक वाचा ना, सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, सांगा ना मग लोकांना। ते कशाला घाणेरडं सांगू? का ते घाणेरडी गोष्ट? ती घाणेरडी गोष्ट सोयीस्कर सांगाल? अरे तुम्ही सोयीस्कर सांगाल का? उद्या कोणी तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला तुम्ही माहित काय आहे? बोलताय लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, हा, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या। तर आताच आपण ती ऑडिओ क्लिप ऐकली ज्यातून इंद्रजित सावंत यांना धमकी देण्यात आली होती आणि आता या दरम्यान पोकळ धमक्यांना घाबरत नाही असंच इंद्रजित सावंत म्हणाले। धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरनं शिवरायांचा अपमान केलाय, त्याच्यावरती कारवाईची मागणीही आता सावंतांनी केली आहे। तर आपण कुठलीही धमकी दिलेली नसल्याचं प्रशांत कोरटकर यांनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलंय। तो व्यक्ती मी नव्हेच असं प्रशांत कोरटकर म्हणाले। हा फक्त माझ्या एका विषय नाही आहे, कारण मी असल्या ह्याला पोकळ धमक्यांना भीत नाही। शाहूभूमीतला शाहू महाराजांच्या विचारांचा पठ्ठा आहे मी। या असल्या धमक्या बिमक्या आम्ही घाबरत नाही कधी। ज्या पद्धतीनं शिवरायांचा संभाजी महाराजांचा अपमान यांनी केला आहे त्याच्यावर मात्र शासनानं कारवाई केली पाहिजे। त्याच्याबद्दल जर एक वेगळी भूमिका शासन घेणार असेल तर मात्र हा महाराष्ट्र शिवरायांचा राहिलेला नाही, हा महाराष्ट्र दुसऱ्या बाजीराव पेशवाईचा झालेला आहे असं म्हणावं लागतं।
पहिली गोष्ट तर तो आवाज माझा नाही आहे, मी त्यांना कॉल केला नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही, मी त्यांच्या संपर्कात कधीच आयुष्यात आलो नाही. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य आहे. त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या माणसांनी इतक्या मोठ्या विषयावर बोलण्याचा आणि इतिहास संशोधकाला फोन करण्याचा काही विषय नाही. त्यांनी याला जातीचा रंग दिलेला दिसतो आहे. मी नागपूरचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे सायबरचे प्रमुख यांना अर्ज करणार आहे रितसर की हे जे खोडसाळपणा जो कोणी केला आहे त्याचा पत्ता शोधावा पोलिसांनी. इंद्रजित सावंत यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी शहानिशा न करता, माझ्याशी चर्चा न करता, मला फोन न करता, हे जाणून न घेता डायरेक्ट पोस्ट केल्यामुळे मी त्यांचाही उल्लेख माझ्या अर्जामध्ये करणार आहे. तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देण्यात आली आहे आणि त्यानंतर संभाजी ब्रिगेड ही इंद्रजित सावंतांच्या पाठीशी आहे. त्यांना धमकी देणाऱ्यांना संभाजी ब्रिगेड स्टाईल धडा शिकवू असा इशारा संतोष शिंदे यांनी दिलेला आहे. सन्मान्य इंद्रजित सावंत सर यांना आज धमकी देण्यात आली. लक्षात ठेवा, इंद्रजित सावंत सरांना जो कोणी धमकी देतोय त्याने लक्षात ठेवावं, इंद्रजित सावंत सरांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड खंबीरपणे उभी आहे. त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करणार असेल, आम्ही अजिबात त्याला सोडणार नाही. जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही वेळ आणि ठिकाण सांगा. संभाजी ब्रिगेड त्या लोकांपर्यंत आणि त्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या शहरात येऊन चर्चा करायला तयार आहे. आणि जर लईच त्यांना दादागिरी करायची असेल, संभाजी ब्रिगेड स्टाईलनं त्यांना धडा शिकवला जाईल. तर इंद्रजित सावंत यांना धमकी आल्यानंतर आता जातीय वादावरून पुन्हा एकदा आपण पाहतोय की राज्यातील वातावरण तापतंय आणि त्यामुळे अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्या सगळ्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. मात्र एक अत्यंत महत्त्वाची बातमी सध्या समोर येते, ती पाहूयात. ती म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होण्याची शक्यता अगदी कमीच असल्याचं बोललं जात आहे. ज्या कोर्टाच्या समोर हे प्रकरण सुनावणीसाठी आहे त्याचं कामकाज दुपारी 1 वाजेपर्यंतच आहे आणि या प्रकरणाचा अनुक्रमांक 29 असल्यानं हे प्रकरण पोहोचण्याची शक्यता कमी असल्याचं आता बोललं जात आहे. आज सुनावणी झाली नाही तर कोर्टाकडे प्रकरण मेन्शन करून नवीन तारीख घ्यावी लागणार आहे. म्हणून नेमकं आज या सुनावणीचं काय होतंय हे पाहावं लागेल. आता याचिकाकर्ता आणि राज्य सरकारला दोन्ही बाजूंना मिळून 1 वाजता जेव्हा कोर्ट राईज होईल, कारण हे कोर्ट 1 वाजेपर्यंतच बसणार आहे, 1 वाजताच हे मॅटर मेन्शन करावं लागेल. जर हे मॅटर पोहोचलं नाही 1 वाजेपर्यंत तर हे मॅटर मेन्शन करून लवकरात लवकरची तारीख घ्यावी लागेल. कारण आत्ता जर सुप्रीम कोर्टनी जैसे ते स्थिती उठवली नाही, आज जर प्रकरण पोहोचलं नाही तर किंवा एका आठवड्यानंतरची जर तारीख मिळाली तरच जूनच्या आत ह्या निवडणुका होऊ शकतील. 1994 पासून 27% आरक्षण हे ओबीसी समाजाला या राज्यामध्ये मिळत होतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. ते पूर्ववत असावं हीच आमची भूमिका सुरुवातीपासूनची आहे. आणि जर आज या ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळणाऱ्या आरक्षणाला धोका होत असेल, मिळणार नसेल, तर आम्ही कशा काय निवडणुका होऊ देणार का? हे काय चुकीचं नाही आहे. त्याच्यामुळे या अधिकाराचं रक्षण करण्याची जबाबदारी ही राज्य सरकार व केंद्र सरकारची दोघांची आहे. त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन ओबीसी समाजाला न्याय द्यावा हीच राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी आहे. एकंदरीतच पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा येत्या 1 ते 2 महिन्यांमध्ये लागतील असा अंदाज अनेक राजकीय नेत्यांनी, राजकीय अभ्यासकांनी व्यक्त करून दाखवलाय. मात्र सुनावणीवरती सगळं निर्भर आहे आणि सुनावणी हिला तारीख पे तारीखच मिळतीये. म्हणून नेमकं खरंच 2 ते 3 महिन्यात ही निवडणूक होणार आहे का, यावर्षी तरी ही निवडणूक होणार आहे का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे. नेमकं सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. तुर्तास आपण पुढच्या बातमीकडे वळूयात. बातमी मुंबईतून समोर येते. मुंबईत चक्क सापामुळे ट्रॅफिक जाम झालं होतं. विक्रोळीत पूर्व द्रुतगती महामार्गावरती एका बाईकस्वार भरधाव वेगात जात होता. मात्र त्याच वेळी त्याला बाईकमध्ये काहीतरी वळवळत असल्याचं जाणवलं. त्याने बाईक हायवेवरती थांबवली तेव्हा हिरव्या रंगाचा 2.5 फुटांचा साप त्याला दिसला. बाईक थांबवून त्यानं सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे विक्रोळीमध्ये ट्रॅफिक जाम झालं होतं. अखेर सर्पमित्रानं या सापाला बाहेर काढून नाल्यात सोडून दिलं. नेमका हा थरार कसा रंगला होता त्याची दृश्य आपण सध्या साम टीव्हीवरती पाहतोय. आणि यानंतर अजूनही राजकीय घडामोडी आहेत, त्या सगळ्यांचा आपल्याला वेगवान आढावा घ्यायचा आहे. पळूयात न्यूज पॉइंट 20 कडे.
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवरून अमोल कोल्हेंनी खळबळजनक दावा केलाय. संभाजी महाराजांचं बलिदान न दाखवण्याचा आपल्यावरती दबाव होता असा खुलासा अमोल कोल्हेंनी केलाय. मात्र या मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवावा अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नव्हती असंही कोल्हेंनी स्पष्ट केलंय. तर नीलम गोऱ्हेंच्या विधानाबाबत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय. गरज नसताना आणि अवेळी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाला डॅमेज झाल्याची पक्षातील अनेक नेत्यांची भावना व्यक्त केली जाते. दरम्यान नीलम गोऱ्हे लवकरच शिवसेनेच्या मुख्य नेत्यांची भेट घेणार असल्याचंही कळतंय. एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला अजित पवारांकडूनच ब्रेक लावला जातोय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ठाकरेंचे माजी आमदार महादेव बाबर आणि काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. मात्र त्यानंतर अजित पवारांच्या पक्षानं याच दोघांना आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्याला अटक करा अशी मागणी मराठा नेते विनोद पाटलांनी साम टीव्हीशी बोलताना केली आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना घरात येऊन मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इंद्रजित सावंत हे ब्राह्मणद्वेष पसरवत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. तर प्रशांत कोरटकर नावाच्या एका व्यक्तीनं ही धमकी दिली आहे. शरद पवारांची तब्येत बिघडली आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. शरद पवारांना खोकल्याचा त्रास असल्याचंही पाटील म्हणाले आणि त्यामुळे शरद पवारांचा नांदेड आणि हिंगोलीचा दौरा रद्द झालाय. मात्र मराठवाड्यातल्या कार्यक्रमांसाठी शरद पवारांनी जयंत पाटील यांना पाठवलंय. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांचे वडील भगवान गोरे यांचं आज पहाटे दीर्घ आजारानं दुःखद निधन झालं. त्यांच्यावरती पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांच्यावरती माण तालुक्यातील बोराटवाडी इथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा 21 ते 23 मार्च दरम्यान कर्नाटकातील मंगरूळ इथे होणार आहे आणि या सभेपूर्वी RSSच्या संघटनात्मक बैठका होतील. तर सभेत संघाच्या कृती आराखड्यावरती विचारमंथन होईल. तसंच 2025-26 मध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषाही निश्चित केली जाईल. यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष असल्यामुळे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. शताब्दी वर्षातील पंचपरिवर्तनाच्या बिंदू विस्तारावरती या सभेत विचारमंथन होण्याची शक्यता आहे आणि या सभेत देशभरातून निवडून आलेले जवळपास 1400 प्रतिनिधी उपस्थित असतील. आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी आहे. AIच्या वापरामुळे आता कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. DBS आपल्या 4000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. DBS या जागतिक बँकिंग समूहातून 3 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना काढलं जाईल आणि ही कपात DBS ग्रुपच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी एकूण 10% इतकी आहे. पुढच्या काही वर्षांमध्ये बँकिंगमध्ये 2 लाख भारतीयांवर सुद्धा त्यांच्या नोकऱ्या जाण्याचं संकट घोंघावतंय असंही आता बोललं जात आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. कॉफीसाठी प्रसिद्ध असलेल्या स्टारबक्स कॅफेनं आता नोकर कपातीचा निर्णय घेतलेला आहे. स्टारबक्स 1100 कर्मचाऱ्यांना काढणार असून लवकरच त्यांची यादी घोषित होणार आहे. गेल्या वर्षी ब्रायन निकोल यांनी पदभार हाती घेतल्यापासून कंपनीचा व्यवसाय मंदावलाय. विक्रीत सुद्धा घट झाली आहे आणि त्यामुळे नोकर कपातीचा निर्णय घेण्यात आल्याची आता चर्चा सुरू झाली आहे. एकंदरीतच DBS नंतर आता स्टारबक्स या एका नामांकित कंपनीतून सुद्धा नोकर कपात होणार असल्याचं कळतंय. म्हणून बेरोजगारी वाढणार का असाही प्रश्न उपस्थित होतोय. यानंतर राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून. आता अपात्र बहिणींमध्ये तुमचाही नंबर लागू शकतो. महायुती सरकारनं टप्प्याटप्प्यानं 50 लाख महिला अपात्र ठरवण्याचं टार्गेट ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सत्तेवरती येताच 9 लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद करण्यात आलेत.
मुंबईच्या महालक्ष्मीमध्ये धोबी घाटाला पालिकेच्या खर्चानं सीएनजीची जोडणी देण्यात येणार आहे. धोबी घाटात पाणी गरम करण्यासाठी लाकूड जाळला जातो आणि त्यामुळे होणारं प्रदूषण थांबवण्यासाठीच पालिकेनं हा निर्णय घेतलाय. पालिका या कामासाठी 24 कोटी रुपये खर्च करणार आहे. करबुड्यांसाठी पुणे महापालिका पुन्हा एकदा अभय योजना राबवणार असल्याची माहिती मिळतेय. अजूनही सुमारे 750 कोटी रुपये कर वसुली करण्याचं आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. मुंबई विद्यापीठातून आता एकाच वेळी 2 पदव्या घेता येणार आहेत. दुहेरी पदवी अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठानं पुढाकार घेतलाय. मुंबई विद्यापीठ येत्या काही दिवसांमध्ये पुण्यातील सीओईपी या तंत्रज्ञान विद्यापीठाशी करार करणार आहे. तर रायपूरमध्ये शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांनी चक्क शाळेच्या वॉशरूममध्ये बॉम्बस्फोट केलाय. मात्र या स्फोटात 9 वर्षांची एक निष्पाप विद्यार्थिनी जखमी झाली आहे. शाळेतल्या 5 विद्यार्थ्यांनी हा कट रचला होता, ज्यात 3 मुलींचाही समावेश होता. पोलिसांनी 4 विद्यार्थ्यांना ताब्यात घेत सुधारगृहात पाठवलंय. बदलापूरमध्ये तरुणावरती जीवघेणा टोळी हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यामध्ये विशाल राठोड नावाचा तरुण गंभीर जखमी झालाय. त्याच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या घटनेप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत हल्लेखोरांची आता धरपकड सुरू केली आहे. गजा मारणे आणि टोळीवरती पुणे पोलिसांनी मकोका लावलाय. रात्री उशिरापर्यंत कोथरूड पोलिसांनी चौकशी केली. गजा मारणेवरती आतापर्यंत तब्बल 28 पेक्षाही अधिक गुन्हे दाखल झालेत. राज्यातील वातावरणासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. फेब्रुवारी महिन्यातच सूर्य आग ओकतोय. राज्यात ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी या सगळ्या जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. नागरिकांना प्रचंड उकाडा आणि उन्हाच्या झळांना सामोरं जावं लागतंय. राज्यातल्या अनेक भागांमध्ये पारा 38 अंशांवरती गेल्यानं वैशाख वणव्याचीही धग जाणवतीये. तेव्हा नागरिकांनी उन्हापासून योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय. तर मुंबईबद्दल सांगायचं तर मुंबईतही उष्णतेची लाट धडकलेली आहे. आज आणि उद्या मुंबईकरांसाठी उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आलाय. मुंबईचा पारा थेट 36.8 अंशांवरती पोहोचलाय. तापमानात सरासरीपेक्षा 6 अंशांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. फेब्रुवारी अखेरीस रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होण्याचा अंदाजही वेधशाळेनं वर्तवलाय आणि म्हणून गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.